नमस्कार. मी प्राध्यापक ऐश्वर्या प्रमोद हिंगमिरे. मागील भागात आपण माहिती म्हणजे काय, माहितीचे प्रकार व महत्त्व पाहिले. आज आपण माहिती संकलनाच्या विविध पद्धती कोणत्या आहेत हे पाहणार आहोत. माहिती संकलन म्हणजेच माहिती गोळा करण्यासाठी संशोधक विविध उपाययोजना किंवा विविध तंत्र वापरत असतात. उदाहरणार्थ लोकसंख्येची माहिती मिळवण्यासाठी सर्वेक्षण करणे, शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी मुलाखत घेणे इत्यादी अनेक अशा विविध पद्धतींचा माहिती संकलनामध्ये समावेश होत असतो. माहिती संकलनाच्या मुख्य 4 पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे निरीक्षण पद्धत, दुसरी आहे मुलाखत पद्धत, तिसरी आहे अनुसूची पद्धत व चौथी आहे प्रश्नावली पद्धत. तर आजच्या भागामध्ये आपण निरीक्षण या पद्धतीबद्दल सखोल माहिती घेणार आहोत. निरीक्षण पद्धत. निरीक्षण म्हणजेच ऑब्झर्वेशन. निरीक्षण या पद्धतीमध्ये संशोधक स्वतः एखादी व्यक्ती, एखादी घटना किंवा एखाद्या प्रक्रियेचे प्रत्यक्ष पाहणी करून माहिती गोळा करत असतो व त्यातून निष्कर्ष काढत असतो. उदाहरणार्थ एखाद्या महाविद्यालयातील एखादा शिक्षक कसा शिकवतो याचे अनुमान जर काढायचे असेल तर संशोधकाला त्याचे प्रत्यक्ष निरीक्षण करून निष्कर्ष काढावे लागतात. किंवा एखाद्या भूगोलतज्ञाला नदीचा प्रवाह कालानुरूप कसा बदलला आहे हे पाहण्यासाठी निरीक्षण या पद्धतीचा अवलंब करावा लागतो. निरीक्षण या पद्धतीचे विविध 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे प्रत्यक्ष निरीक्षण. प्रत्यक्ष निरीक्षण म्हणजे संशोधक स्वतः उपस्थित राहून एखाद्या घटनेचे, एखाद्या व्यक्तीचे किंवा एखाद्या प्रक्रियेचे प्रत्यक्षपणे निरीक्षण करत असतो. अप्रत्यक्ष निरीक्षण म्हणजे काय? तर अप्रत्यक्ष निरीक्षण म्हणजे संशोधक स्वतः उपस्थित न राहता दुय्यम साधनांद्वारे म्हणजे उदाहरणार्थ CCTV असेल, वेगवेगळे व्हिडिओज असतील याद्वारे निरीक्षण करून निष्कर्ष काढत असतो. तिसरा प्रकार आहे सहभागी निरीक्षण. सहभागी निरीक्षण म्हणजे संशोधक स्वतः एखाद्या अभ्यासगटामध्ये भाग घेऊन निरीक्षण करत असतो. व असहभागी निरीक्षण म्हणजे संशोधक स्वतः प्रत्यक्षपणे एखाद्या अभ्यासगटाचा भाग नसतो, परंतु बाहेर राहूनच तो त्या प्रक्रियेमध्ये सहभागी होत असतो. हे आहेत निरीक्षणाचे विविध 4 प्रकार. यानंतर आपण निरीक्षण पद्धतीचे वैशिष्ट्य पाहूया. निरीक्षण पद्धतीमध्ये संशोधक स्वतः निरीक्षक असल्यामुळे ही पद्धती प्रत्यक्ष अनुभवावर आधारित आहे. आणि प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असल्यामुळेच या पद्धतीतील डाटामध्ये किंवा या पद्धतीमधील माहितीमध्ये सत्यता जास्त असते. दुसरं वैशिष्ट्य आहे वास्तविक वर्तन. या पद्धतीमध्ये वास्तविक वर्तन, कृती आणि घटना समजतात, जे इतर पद्धतींमध्ये समजणं शक्य नसतं. या पद्धतीचं तिसरं वैशिष्ट्य आहे माहितीचा प्रकार. म्हणजेच काय? तर संख्यात्मक माहिती व गुणात्मक माहिती या दोन्ही बद्दल आपल्याला निरीक्षण पद्धतीतून माहिती मिळू शकते, ज्यामुळे संशोधकाला अधिक विस्तृत दृष्टिकोन मिळत असतो. निरीक्षण पद्धतीचे अजून एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे काही वेळेस निरीक्षकाचे वैयक्तिक दृष्टिकोन किंवा पूर्वग्रह किंवा याआधी आलेले अनुभव यांचा निरीक्षणावरती किंवा निष्कर्षावरती परिणाम होऊ शकतो. यानंतर आपण निरीक्षण पद्धतीचे फायदे पाहूया. निरीक्षण ही पद्धती प्रत्यक्ष व वस्तुनिष्ठ माहितीवरती आधारित असते. या पद्धतीमुळे थेट घटनेतून माहिती मिळते, ज्यामुळे ती अधिक विश्वसनीय आणि वस्तुनिष्ठ असते. यामध्ये मध्यस्थीचा अभाव असल्यामुळे डेटाची किंवा माहितीची सातत्यता टिकून राहिलेली असते. दुसरा फायदा आहे वर्तन व कृतीचे बारकावे. निरीक्षणातून व्यक्तींच्या किंवा समूहाच्या वर्तनाचे आणि कृतींचे सूक्ष्म बारकावे समजतात, जे मुलाखत किंवा प्रश्नावली यामधून समजणं कठीण असतं. हे अव्यक्त किंवा अजाणतेपणाच्या वर्तनासाठी उपयुक्त असतात, परंतु निरीक्षण या पद्धतीमुळे एखाद्या व्यक्तीचं वर्तन किंवा एखाद्या व्यक्तीची कृती यातला बारकावा आपल्याला टिपता येतो. निरीक्षण पद्धतीचा तिसरा फायदा आहे गैरहस्तक्षेप. मुलाखत किंवा प्रश्नावली न वापरता निरीक्षण करता येते, ज्यामुळे प्रतिसाददात्यांवर कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडत नाही. त्यामुळे नैसर्गिक वातावरणातील आपल्याला सातत्यपूर्ण, सत्यतापूर्ण असं आपल्याला माहिती या पद्धतीतून मिळत असते. आता आपण या पद्धतीतील मर्यादा म्हणजेच लिमिटेशन्स काय आहेत हे पाहूया. निरीक्षण ही पद्धती
जर अंमल करायचा असेल तर ह्याला खूप वेळ द्यावा लागतो. तसेच ती शारीरिकदृष्ट्या कष्टप्रद असू शकते. विशेषतः मोठ्या प्रमाणावर जर माहिती गोळा करायची असेल तर ही पद्धती वापरणे थोडेसे कठीण असते. त्याचबरोबर निरीक्षकाचा वैयक्तिक दृष्टिकोन किंवा पूर्वग्रह किंवा चुकीचा पूर्व अनुभव यामुळे वस्तुनिष्ठतेवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे निष्कर्षाची विश्वासार्हता कमी होत असते. तसेच काही गोष्टी निरीक्षणाने समजत नाही, जसे की लोकांच्या भावना, लोकांचे विचार, हेतू किंवा भूतकाळातील अनुभव. यासाठी ही पद्धत पूरक नसते. त्यामुळे निरीक्षण या पद्धतीचे काही फायदे आहेत तर काही तोटे सुद्धा आहेत. तर आजच्या भागामध्ये आपण माहिती संकलनामधील पहिली पद्धत निरीक्षण ही पाहिली. पुढील भागामध्ये आपण मुलाखत या पद्धतीचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.